आज मी पहिल्यांदाच हा पदार्थ बनवणार होते, त्यामुळे मनात थोडीशी धाकधूक होती. कसं बनल काही माहिती नव्हतं. अर्धा किलो आवळे आणले होते, त्यातले बरेचसे खाण्यामध्येच गेले होते, पण जे काही राहिले होते ते मी वाफवत ठेवले. उकडून घेण्यापेक्षा म्हटलं वाफवून घ्यावं. वाफवून घेतल्यानंतर याच्या अशा पाकळ्या वेगवेगळ्या केल्या. वाफवून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटांमध्ये छान अशा या पाकळ्या वेगळ्या व्हायला लागतात. ते पूर्ण मोकळ्या करून घेतल्यानंतर त्या कढाईमध्ये ट्रान्सफर केल्या. अर्धा किलोपेक्षाही कमी असल्यामुळे मी 1 वाटी साखर घातलेली आहे. आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. संपूर्ण साखर छान विरघळून घ्यायची. 15 ते 20 मिनिटांमध्ये छान साखर विरघळली जाते, पण गॅसची फ्लेम ही अगदी मिडियम ठेवायची. हाय फ्लेमवर याचा कलर अगदी खूप जास्त चेंज होऊ शकतो. थोड्या वेळातच इथे तुम्ही पाहू शकता साखर संपूर्ण विरघळलेली आहे. साखरेचा घट्टसर असा पाक होईपर्यंत याला सतत असं ढवळत गॅसवर ठेवायचं, पण अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही. 15 ते 20 मिनिटांनंतर साखरेचा कलर काहीसा असा झाला होता. पाकही बऱ्यापैकी छान झालेला होता, म्हणून मी गॅस बंद केला. आता याला नाव काय द्यायचं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. खायला मात्र खूप छान लागत होता. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.